नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आले होते, फोन आले होते, सर आमचाही विषयाचा कोर्स सुरू करा. त्या अनुषंगानं आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. आपण ज्या वेगवेगळ्या विषयाचे कोर्सेस सुरू केलेले आहेत टेस्ट सिरीजच्या माध्यमातून, त्यामध्ये काय मिळणार आहे तुम्हाला, तर या सर्व मुद्द्यांवर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. कारण की अशा पद्धतीची भरती प्रक्रिया भविष्यामध्ये राबवली जाईल किंवा नाही याबद्दल आपल्याला सर्वांनाच मनामध्ये शंका असेल. त्यामुळं हीच भरती प्रक्रिया आपल्या आयुष्यातली म्हणजे आपण रिटायर आपलं एजबार होण्याच्या नंतरची त्याच्या आधीची ही पहिली आणि त्या शेवटची भरती प्रक्रिया असेल. त्यामुळे आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे. परत आपल्या मनाला वाटता कामा नये की आपण आपल्याला संधी आली होती पण आपण वेळ दिला नाही, आपण तेवढं लक्ष दिलं नाही. त्यामुळं जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत MPSC अधिव्याख्याता व सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी, तर त्यांनी तुमच्या विषयाचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे, व्यवस्थित सराव करणं गरजेचं आहे. तर त्याच अनुषंगाने आपण यापूर्वी इंग्रजी विषयाचा परिपूर्ण मार्गदर्शन कोर्स, मराठी विषयाचा, हिंदी विषयाचा, त्यानंतर राज्यशास्त्र विषयाचा, त्याबरोबरच मार्गदर्शन कोर्स आपण सुरू केला होता आणि अर्थशास्त्र विषयाचा 5 विषयाचे आपण यापूर्वी संपूर्ण मार्गदर्शन कोर्स सुरू केलेले आहेत. तुम्ही बघा, ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड केल्यानंतर आता आपण जे नवीन कोर्स सुरू करत आहोत, जे आपण उद्यापासून सुरू करत आहोत, पण ते कशा पद्धतीनं तुम्हाला पाहायचे आहेत याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. बघा, हे अनपब्लिश्ड आहेत, उद्या ते पब्लिश होतील. तर यामध्ये आपण जर बघितलं फिजिक्स, हिस्ट्री, त्यानंतर पॉलिटिकल सायन्स, मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री. तर यामध्ये आपण जर बघितलं तर हे कोर्स तुम्ही त्यामध्ये काय मिळणार आहे, तर आपण प्रत्यक्ष या तुमचं ॲप डाउनलोड केल्यानंतर स्टोअर या ऑप्शनमध्ये हे कोर्सेस उपलब्ध असतील. मी हे ओपन करतोय. बघा, मॅथचा कोर्स असेल तर हा ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित तज्ज्ञ प्राध्यापकांच्या अनुभवातून 10 सराव टेस्ट, ज्यामध्ये 100 प्रश्न, जसं MPSC तुमची परीक्षा घेणार आहे त्याच धर्तीवर 100 प्रश्न पूर्ण जेवढे तुमचे घटक असतील त्या प्रत्येक मुद्द्याला स्पर्श करणारे, प्रत्येक प्रकारचे म्हणजे जोड्या लावा ते सर्वच प्रकारचे प्रत्येक टेस्ट तुम्हाला 3 वेळेस सोडवता येणार आहे. एकदा एक टेस्ट तुम्ही 3 वेळेस सोडवत असताना प्रत्येक वेळेस प्रश्नाचा जो क्रम असेल तो बदललेला असेल. पहिल्या नंबरचा प्रश्न दुसऱ्या टेस्टला 50वा असेल, 47वा असेल, काही असेल, पण तो सिक्वेन्स चेंज झालेला असेल. म्हणजे प्रत्येक टेस्ट सोडवत असताना तुम्हाला जे टेस्ट सोडवण्याची फिलिंग आहे ती प्रत्येक वेळेस वेगळी असणार आहे. अशा पद्धतीनं 100 प्रश्नांच्या 10 टेस्ट म्हणजे 1000 प्रश्न तुमच्या नजरेखालून जाणार आहेत. आता प्रत्येक वेळी टेस्ट सोडवताना क्रम प्रश्नांचा बदललेला असेल. MPSC परीक्षेप्रमाणेच वेळ 1 तासाचा असेल. 1/4 नकारात्मक गुणदान पद्धती आहे जी आपल्याला सांगितलेली आहे आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व विश्लेषणाची त्या ठिकाणी माहिती, स्पष्टीकरणही त्यामध्ये असणार आहे, पण ते तुम्हाला स्पष्टीकरण लगेच समजणार नाही. आता तुम्ही कोर्समध्ये कंटेंट याच्यावर क्लिक केल्यानंतर, तुम्ही ज्यावेळेस हे परचेस केल्यानंतरचं पुढचं आहे हे, यावर क्लिक केलं की तुम्हाला सुरुवातीला सिलेबस दिसेल, तुमच्या विषयाचा सिलेबस. आता मॅथचा इंग्रजीमध्ये आहे तर इंग्रजीमध्ये, ज्या विषयाचं जसं हिस्ट्रीचा मराठी आणि इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये दोनही मीडियममध्ये आपण सिलेबस दिलेला आहे. त्यानंतर टेस्ट, आता आपण एक टेस्ट अपलोड केलेले आहेत. तर यामध्ये तुम्हाला इथं क्लिक केलं की तुमचा टेस्ट सुरू होईल. बघा, ऑनलाईन टेस्ट या ऑप्शनमधून तुम्हाला ही टेस्ट सोडवता येते. इथं आता मला इथं प्रिव्ह्यू बघता येईल कारण ही पब्लिश न झाल्यामुळे कुणीही सोडवलेलं नाहीये. सोडवलेल्याचं स्टेटस, कोण रँकिंग काय आहे हे मला समजतं, तुम्हालाही कळतं. त्यानंतर बघा, ही टेस्ट कशा पद्धतीनं सोडवायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल. पहिला प्रश्न या ठिकाणी बघा, टेस्ट ड्युरेशन 1 तासाचा आहे. इथं तुम्हाला दिसेल टाइम चालू झाला की किती म्हणजे मायनस होत चालेल. त्यानंतर जर तुम्हाला 2 मार्क आहेत जर तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर, आणि जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर तुमचं बरोबर आलेल्याचे 0.5 मार्क तुमचे निगेटिव्ह होणार आहेत. या ठिकाणी ती माहिती दिलेली आहे.
बरोबर आहे. 200 गुण आहेत, 1 तासाचा वेळ आहे. या ठिकाणी तुम्ही टेस्ट सोडवल्यानंतर ना इनकरेक्ट आलेले म्हणजे चुकलेले, बरोबर करेक्ट आलेले प्रश्न किती तुमचे, चुकलेले किती आहेत, तुम्हाला मार्क किती मिळाले, तुम्ही अनअटेम्प्ट म्हणजे किती प्रश्न सोडवले नव्हते, निगेटिव्ह मध्ये मार्क जाऊ नयेत म्हणून, हेही तुम्हाला समजेल. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे क्वेश्चन्स, विच ऑफ द फॉलोइंग सेट्स इन अनकम्फर्टेबल. या ठिकाणी आपल्याला याच्यातला कोणता पर्याय, आता हे मला दिसतंय पर्याय कोणता योग्य, कारण की हे मी सेट केलेले आहे सर्व टेस्ट, त्यामुळं त्याचं खाली सोल्युशन दिलेलं आहे. करेक्ट आन्सर डी ऑप्शन्स या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचं स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन खाली दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता सविस्तर पद्धतीनं. आता हे तुम्हाला पहिला प्रश्न सोडवला की हे दिसणारच नाहीये, आणि कोणतं आता हे मला उत्तर दिसतंय पण तुम्हाला हे उत्तर दिसणार नाही, फक्त ऑप्शन्स दिसतील, प्रश्न दिसेल. कन्सिडर द सिक्वेन्स. आता हा प्रश्न तुम्हाला दिसेल, त्याचे पर्याय दिसतील, सोल्युशन दिसणार नाही. लगेच तुम्हाला इथे नेक्स्ट हे बटन असेल, त्यावर क्लिक करत करत तुम्हाला कोणता गाळायचा आहे म्हणजे सोडून द्यायचा आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक प्रश्न, त्याचं उत्तर आणि त्याच्या खाली त्याचं स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता 100 प्रश्नाचं अशा पद्धतीनं तुम्हाला विश्लेषण तुम्ही टेस्ट 1 तासाचा टाइम संपल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही टेस्ट एंड होणार, तुम्ही स्वतः बंद केली म्हणजे क्लोज केली किंवा टाइम संपला, तर तुम्हाला हे सर्व कोणते प्रश्नाचे उत्तर चुकलेले आहेत, त्याचं विश्लेषण काय आहे, आणि आपण ह्याच्या PDF पण देणार आहोत. म्हणजे 100 पूर्ण टेस्ट क्वेश्चनच्या विश्लेषणाच्या PDF ही तुम्हाला उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत आपण, ज्या तुम्हाला डाउनलोड करता येतील किंवा त्या पाहता येतील. तर अशा पद्धतीनं एकंदरीत बघा या ठिकाणी 100 प्रश्न असणार आहेत. या सिक्वेन्स दिलेल्या प्रश्नांचा तुम्ही कोणते अटेम्प्ट केलेत हेही तर दिसणार आहे, कोणते सोडवलेत कोणते नाही सोडवले. हे झालं आपण बघितलेलं आहे मॅथच्या बाबतीत, बरोबर आहे. आता हे झालं मॅथमॅटिक्सच्या बाबतीत. अशा 10 टेस्ट सिरीज तुम्हाला मिळतील विश्लेषणासह, म्हणजे तुमचे 1000 प्रश्न आणि ते 4 पर्याय म्हणजे 4000 प्रश्नांचा तुमचा सराव होणार आहे. त्यानंतर आता बघा आपण नंतर दुसरा जो म्हणजे तुम्ही बाकीचे जे आपले कोर्स आहेत, त्यानंतर आहे केमिस्ट्रीचा. बघा केमिस्ट्रीचाही त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, ॲपमध्ये गेल्यानंतर ना स्टोअरमधून तो कोर्स खरेदी करायचा. 555 रुपये फीस आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट सिरीज विश्लेषणासह मिळणार आहेत. कंटेंटवर क्लिक करायचंय, त्यामध्ये पहिल्यामध्ये आहे सिलेबस, अशा पद्धतीनं दिलेला आहे. त्यानंतर पहिला सिलेबसमध्ये, त्यानंतर टेस्टमध्ये त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला पहिली टेस्ट आता उपलब्ध करून दिली. त्यामध्ये मी तुम्हाला डायरेक्टली प्रिव्ह्यूकडे जातो. व्ह्यू स्टेटस कोणी सोडवले नसल्यामुळे आपल्याला दिसणार नाही, नाहीतर मला हे मी पाहू शकतो कोणी किती विद्यार्थ्यांनी सोडवलं, किती विद्यार्थ्यांनी नाही सोडवलं. त्यानंतर तुम्हालाही तुमचं रिझल्ट कळतो. आता प्रिव्ह्यूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न असतील. 1 तासाचा वेळ, निगेटिव्ह सिस्टीम या पद्धतीनं असेल. सेम MPSCच्याच पद्धतीचं फील तुम्हाला येणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स हॅज द हायेस्ट इलेक्ट्रॉनिगेटिव्ह ग्रॅव्हिटी. त्यानंतर पर्याय इथं मला दिसतोय, कोणता बरोबर आहे ते तुम्हाला दिसणार नाहीये. त्याचं सोल्युशन मला दिसतंय, त्याचं आन्सर एक्सप्लेनेशन दिसतंय. हे अशा पद्धतीचं तुम्हाला कोणतंही माहिती त्या ठिकाणी नसणार आहे. फक्त क्वेश्चन्स आणि त्याचे पर्याय दिसतील प्रश्न सोडवत असताना. आणि अशा पद्धतीचे तुम्हाला हे सर्व प्रश्न असतील. 4था प्रश्न, त्यानंतर 5वा प्रश्न, बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं त्याचं स्पष्टीकरणही खाली दिलेलं असेल, किती बरोबर आले, किती चुकलेले आहेत, 100 पैकी कोणते बरोबर केलेले आहेत, कोणते चुकलेले सोडवलेले नाही सोडवलेत, हे सर्व तुम्हाला दिसणार आहे. अशा पद्धतीचे आपण सर्व विषयाचे टेस्ट सिरीज म्हणजे जवळपास उद्या आपल्या 5 विषयाच्या टेस्ट सिरीज लॉन्च करणार आहोत, सुरू करणार आहोत. ज्यामध्ये फिजिक्स, त्यानंतर हिस्ट्री, त्यानंतर पॉलिटिकल सायन्स, त्यानंतर मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री. बघा पॉलिटिकल सायन्समध्येही सेम त्या पद्धतीनं कंटेंटमध्ये जायचंय. त्यामध्ये सिलेबस असतील, सिलेबसची फाईल असेल, ती तुम्ही ओपन करू शकता. आपण मराठीमध्ये दिलेलं आहे सिलेबस. मोस्टली नवीन कोणकोणते टॉपिक आहेत, जुने कोणकोणते होते, हे सर्वच त्याचे विश्लेषणही आपण दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, ते पण आपण त्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
बरोबर आहे. आता आपण राज्यशास्त्रामध्ये होतो आणि टेस्ट सिरीजही त्या पद्धतीची असणार आहे. बघा इथं आपल्याला टेस्ट सिरीज काही विद्यार्थ्यांनी सोडवलेली आहे. एकच विद्यार्थ्यांनी सोडवलेली आहे. 77-200 पैकी मार्क पडलेले आहेत. हे आपल्या क्लासचे विद्यार्थी आहे, त्यांनी सोडवलेले आहे. तर इथं बघा, इथं प्रिव्ह्यू तुम्हाला दिसेल. पॉलिटिकल सायन्सचे पण आपण इंग्रजी आणि मराठीमध्ये क्वेश्चन्स, तुमची परीक्षा त्या पद्धतीने होणार असल्यामुळं केमिस्ट्री आणि मॅथचं आपण बघितलं तर ती परीक्षा ही इंग्रजीमध्ये होणार असल्यामुळं मीडियम आपण इंग्रजी ठेवलेलं आहे. तर इथं ते अशा पद्धतीचं विश्लेषण असेल. जसं तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे जाल त्या पद्धतीनं तुम्हाला त्याचं प्रश्न, त्याचे पर्याय आणि विश्लेषण अशा पद्धतीनं तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आपल्या क्लासचा म्हणजे त्या विषयाचा विद्यार्थी हा आपल्या एमपीएससीच्या माध्यमातून सिलेक्ट व्हावं, हा त्या सर्व उठाठेवी मागं उद्देश आहे. 555 रुपयामध्ये हे आपण सर्व 1000 क्वेश्चन्स ऑनलाईन स्वरूपातील टेस्ट सिरीज उपलब्ध करून देत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट घ्यायची आहेत त्यांनी ऑल एक्झाम कट्टा हे गुगल प्ले स्टोरवरील ॲप आहे, ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि त्यावेळेस तुम्हाला ही सर्व टेस्ट किंवा सर्व कोर्सेस तुम्हाला त्या ॲपवर दिसून येतील. त्यानंतर पॉलिटिकल सायन्स आपला पूर्ण मार्गदर्शन कोर्स आहे 3000 रुपयामध्ये, ज्यामध्ये सर्व तुम्हाला टेस्ट सिरीज आहेत, सर्व मटेरियल्स आहेत. अर्थशास्त्राचा आहे, मराठीचा आहे, हिंदीचा आहे, इंग्रजीचा पण आहे आणि या बाकीच्या विषयाचे हे सर्व कोर्स आता आपण टेस्ट सिरीजच्या स्वरूपामध्ये सुरू केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हे कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी ऑल एक्झाम कट्टा या चॅनलला ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला कोर्स उद्या उपलब्ध होईल, आज उपलब्ध होणार नाही. हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपले मित्रमैत्रिणी जे या परीक्षेची तयारी करत असतील त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.